दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांनी एका मतिमंद मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि क्षणात त्याला दिव्य ज्ञान प्रकट झाले। ही अद्भुत करुणामय कथा आहे श्री गुरुचरित्रातील 8व्या अध्यायामधील। कुरवपूर गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आणि त्याची पत्नी अंबिका, विद्वत्ता, संस्कार आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम असलेले ते घर। पण त्यांच्या संसारात मात्र एक खूप मोठे दुःख होते। त्यांची मुले जगत नव्हती। अनेक वर्षांच्या उपासनेनंतर त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता। मुंज झाली आणि विद्याभ्यासासाठी, संस्कारासाठी पित्यानं जीव तोडून प्रयत्न केले, पण प्रगती काहीच होईना। आणि काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला। कालांतरानं अंबिका आणि तिचा मुलगा उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागले। लोक दया दाखवायचे, पण त्याहून अधिक निंदा करायचे। मूर्खा, कुळनाशका, तू आपल्या वंशाला कलंक लावलास। आई भिक्षा मागते, तू आयता बसून खातोस। तुला लाज कशी काय वाटत नाही रे? आणि असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? हे शब्द ऐकून तो मुलगा खूप दुःखी झाला। तो आईला म्हणाला, मी तुला पोसू शकत नाही, म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात। हे ऐकून अंबिकेला अतिशय वाईट वाटले। मग मुलासमवेत आपणही जीव द्यावा असा निर्धार करून ती गंगेच्या तीरी गेली। जलसमाधी घेण्यासाठी ती पुत्रासह प्रवाहात शिरली। त्यावेळी श्रीपाद योगी तेथे स्नान करत होते। मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना वंदन करून त्यांना आपले दुःख सांगितले। ते ऐकून श्री गुरूंना करुणा आली। श्री गुरु म्हणाले, प्रत्येक शनिवारी प्रदोष काळी भावभक्तीने शंकराची पूजा कर, तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल। आणि त्यांनी शनिप्रदोष व्रताची अद्भुत कथा सांगितली। पूर्वी उज्जैन नगरीत चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता। त्याचा एक जिवलग मित्र शिवभक्त मणिभद्र। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी म्हणजेच सर्व मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी दिला। त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचे देखील सुवर्ण होत असे। त्या मण्याची कीर्ती सर्वदूर इतकी पसरली की देशोदेशीचे राजे व महाराजे तो मणी प्राप्त करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार होते। तो मणी प्राप्त करण्यासाठी शेवटी सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जैनीवर आक्रमण केले। या अध्यायाच्या पुढील भाग 2 साठी फॉलो करा। स्पॉन्सर्ड बाय श्री रमेश टेक्सटाईल पलूस। लग्न बस्ता म्हणजे फक्त श्री रमेश टेक्सटाईल।